बघा, जेव्हा कामतांच्या घरामध्ये तेजस्विनी म्हणून मनस्विनी वावरत होते तेव्हा सखीने तिला ओळखून तिच्या कानाखाली मारली आणि पोलिसांना बोलवलं होतं. सखी बोलते, तू मनस्विनी, तुझी कामतांच्या घरामध्ये जागा नाही, तुझी जागा जेलमध्ये आहे आणि तुला आता कोणीही वाचवू शकणार नाही जेलमधून जाण्यापासून. ना तू तेजस्विनीचं खोटं रूप घेऊ शकते आता, काहीही नाही. तेव्हा मनस्विनी हसायला, तू मला जेलमध्ये पाठवणार आहे ना, पाठव, मला काही फरक नाही. पण तुझा भूतकाळ, तुझा वर्तमान काळ शोधत येत आहे, याचं काय करणार आहेस तू? मी तिथूनच तुझा जिंदगी नरक बनवून ठेवणार आहे. तेव्हा तू काय करणार मला पण माहिती आहे, तू काय करणार. याच्या मागं नाही, याला पण काहीच करू शकत नाही. तुझा भूतकाळ असा आहे, इतका डेंजरस आहे. तेव्हा सगळी म्हणते, कोण आहे माझा भूतकाळ? तेव्हा मनस्विनी बोलते, स्वतः तो भूतकाळ तुला शोधत येणार आहे, बघ आणि मी बघून घेते. तेव्हा पोलीस तिला तिथून घेऊन जातात. तेव्हा सखी बोलते, कोण आहे माझा भूतकाळ? मला तर काहीच आठवत नाही. कान्हा कोण असेल रे मला तर. तेव्हा कबीर बोलतो, तुम्ही शांत व्हा सखी मॅडम, बघू आपण काय करायचं ते, मी आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा सखी बोलतो, तू तर मला सोडून नाही ना जाणार. तेव्हा कान्हा बोलतो, नाही, कोण असेल सखीचा भूतकाळ?